नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महान सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते। तर मित्रांनो, आता महिलांना पिंक ई रिक्षा मिळणार आहे। त्यासाठी जास्तीत जास्त अर्ज करा असं मनपानं आवाहन या ठिकाणी केलेलं आहे। तर मित्रांनो, राज्यातील गरजू ज्या महिला आहेत त्यांना नोकरीची आणि रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्याचप्रमाणे सुरक्षित प्रवास करता यावा याकरता राज्य सरकारनं पिंक ई रिक्षा योजना सुरू केलेली आहे। नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ही योजना महानगरपालिकेकडून देखील राबवण्यात येणार आहे। त्यासाठी राज्यातील इच्छुक महिलांनी यासाठी जास्तीत जास्त प्रमाणावर अर्ज करणं गरजेचं आहे असं आवाहन महानगरपालिका आयुक्त यांनी केलेलं आहे। मित्रांनो, ही जी योजना आहे ती महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाद्वारे राबवण्यात येणार आहे। महिला व मुलींना पुरेशा सोयी उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना मिळावी, त्याकरिता त्यांना आर्थिक सहाय्य मिळावं, त्याचप्रमाणे होतकरू मुली व महिला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर व्हाव्या या उद्दिष्टाने ही योजना राज्यात राबवली जात आहे। त्यासाठी गरजू महिलांनी ई रिक्षा खरेदी करण्यासाठी या ठिकाणी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। त्या संबंधित आपण सविस्तर माहिती पाहू, ज्यामध्ये या योजनेचे जे पात्रता निकष आहेत त्या संबंधित देखील आपण माहिती पाहणार आहोत आणि या ठिकाणी तुम्हाला अनुदान कसं दिलं जाणार आहे त्या संबंधित देखील सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण योजनेचे पात्रता निकष पाहू। तर पिंक ई रिक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं गरजेचं आहे। तिचे वैयक्तिक बँक खाते असायला हवे। लाभार्थी कुटुंबाचे जे उत्पन्न आहे ते 3 लाख रुपयांपेक्षा जास्त असू नये। विधवा, कायद्याने घटस्फोटित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त ज्या महिला आहेत त्या, अनुरक्षण गृह किंवा बालगृहातील आजी किंवा माजी प्रवेशिक महिलांना या ठिकाणी या योजनेअंतर्गत ई रिक्षा देण्यासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे। त्याचप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील महिलांना देखील या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे। तर वयोमर्यादा ही किमान 18 वर्ष ते 35 वर्ष एवढं जे आहे ते त्या महिलेचं वय असणं गरजेचं आहे। आणि अतिशय महत्त्वाचा निकष म्हणजे त्या महिलेकडं वाहन चालक परवाना असणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, याच्या पुढचं जे आहे ते म्हणजे या ठिकाणी अनुदान कसं वितरित केलं जाणार, त्याचं जे काय आहे ते संबंधित आपण अनुदान कसं किती दिलं जाणार, किती तुम्हाला हिस्सा द्यावा लागणार आहे त्या संबंधित माहिती पाहू। तर त्यामध्ये ज्यावेळेस अंतिम अर्जाची मंजुरी होईल त्यानंतर वाहन खरेदी करता 70% जी रक्कम आहे ती कर्जाच्या स्वरूपात लाभार्थ्याला उपलब्ध करून दिली जाणार आहे। परमिट व वाहन चालक परवाना मिळाल्यानंतर महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडून तुम्हाला 20% जी रक्कम आहे ती वाहन पुरवठा एजन्सीला त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि जी राहिलेली 10% रक्कम आहे ती लाभार्थ्याला स्वतः द्यावी लागणार आहे। म्हणजे लाभार्थी महिलेला ती स्वतः भरावी लागणार आहे। आणि जे 70% तुम्हाला कर्जाच्या स्वरूपात जी रक्कम दिली जाणार आहे त्याची जी परतफेड आहे ती तुम्हाला 5 वर्षानंतर लाभार्थ्याला करावी लागणार आहे। 5 वर्षाच्या आत वर्षापर्यंत त्या लाभार्थ्याला ती कर्जाची परतफेड करावी लागणार आहे। अशा प्रकारची अतिशय महत्त्वपूर्ण अशी योजना आहे। तर लवकरात लवकर सर्वांनी या योजनेसाठी अर्ज करा आणि लाभ घ्या। आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या महासरकारी योजना या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।